कापडण्यात धाडसी घरफोडी 2.5 लाखांची रोकड व सोन्याचे दागिने लंपास। धुळे तालुक्यातील कापडणे गावात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत रात्रीच्या अंधारात लाखो रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। कापडणे गावासह सोनगीर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरटे अधिकच शिरजोर झाल्याचं चित्र आहे। कापडण्यातील रसवड रस्त्यावर राहणारे जगदीश रामदास सूर्यवंशी यांच्या घराशेजारील त्यांच्या बहिणीचे घर आहे। हे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरफोडी केली। ही घटना आज सकाळी उघडकीस आली। घराच्या दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। त्यानंतर घरातील कपाट फोडून त्यामध्ये ठेवलेले अंदाजे 2.5 लाख रुपयांची रोकड तसेच सुमारे 26 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। सोनोने सकाळी जेव्हा आम्ही उठलो आज रोजी 10/2/2026 रोजी तेव्हा आमच्या घरात चोरी झाली होती। आमचे 2 घर असल्या कारणाने आईची तब्येत खराब होती म्हणून मी बाजूच्या घरात झोपलो होतो। चोरांनी संधीचा फायदा घेऊन रात्री घर फोडलं। जेव्हा सकाळी मला निदर्शनास आले की चोरी झाली तेव्हा मी तात्काळ सोनगीर पोलीस स्टेशन जवळच्या पोलीस स्थानकाला फोन केलं। त्यांनी तात्काळ हजेरी पण लावली। जेव्हा सकाळी त्यांनी आम्ही पाहणी केली तेव्हा जवळपास 26 ग्रॅम सोनं आमचं चोरीला गेलं आणि 3 लाखापर्यंत रोकड कॅश होती घरात, ती पण चोरीला गेली। पोलीस स्टेशन येथील विजू पाटील सरांनी तात्काळ श्वान पथकाला बोलावलं। श्वान पथकही आलं। त्यांनी जवळपास 50 ते 60 मीटरपर्यंत श्वान पथक गेलं। त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला तात्काळ काय ना काय आम्ही निर्णय देऊ व त्याचा तपास करू। लोकनायक न्यूज